नवी दिल्लीत आज 9व्या भारत ब्राझील संयुक्त आयोगाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री माउरो व्हिएरा बैठकीचे सह-अध्यक्ष आहेत। या बैठकीची सुरुवात करताना जयशंकर यांनी G20 परिषदेच्या अध्यक्षपदाबद्दल ब्राझीलचं अभिनंदन केलं। भारत या आयोजनात सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासनही त्यांनी दिलं। ही चर्चा फलदायी होऊन दोन्ही देशांमधली राजनैतिक भागीदारी अधिक दृढ होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। आज भारत आणि ब्राझील यांच्यात संरक्षण, जैवइंधन, आरोग्य, अवकाश अशा विविध क्षेत्रात भागीदारी आहे। दोन्ही देशांमधला व्यापारही वाढला आहे असा उल्लेख जयशंकर यांनी केला। या बैठकीत बहुपक्षीय मुद्द्यांवरही चर्चा अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं। G4 तसंच संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर वेळोवेळी मांडलेल्या भूमिकांचा त्यांनी उल्लेख केला। एका न्याय्य आणि शाश्वत समाजाची उभारणी करण्यात दोन्ही देशांची भूमिका परस्पर हितकारक ठरेल असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला। या बैठकीसाठी ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री शनिवारी भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत। ब्राझीलकडे या नोव्हेंबरपर्यंत G20चं अध्यक्षपद आहे। ब्राझील नोव्हेंबर महिन्यात रिओ दी जानेरो इथं G20 नेत्यांची शिखर परिषद आयोजित करणार आहे। या दृष्टीनं ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्र्यांचा हा भारत दौरा महत्त्वाचा आहे।